अगं जातो की थोड्या आण ग. अग झोप तर दे की जरा मला. काय अगं अगं मेसेज तर घासू दे की. अगोदर करू देता नाही मला. कसा कसा का पिटलाय लागल्या. हा जातो जातो बाद झालं तुझं कौतुक. सारखं अगं माझ्या माग लागत्या. करतो कामच करतो मी. मी हे अध्यक्षाच्या सकाळ सकाळ उठलं नाही की आमचंच घर पुजा येत या. दुसरं घरदार आहे का नाही याला. आले मला असू दे आपला माणूस आहे शेवट. काय झालं नक्की एवढं काय चिठ्ठीला साईवर. अध्यक्ष सकाळ सकाळ लाटा घालून उठवले मला आईने आणि म्हणते माझून नानाकडे जा. माझं कशाला. अहो कशाला म्हणजे कोंबडा आणायला. कोंबडा कोंबड्यात काय विषय. अध्यक्ष डोकं बिकं पडला का. अहो काल तर सांगितलं तुम्हाला आकाडी करायचे म्हणून. नाही का काल बोलत असतो पण मला ना खरंच वाटलं नव्हतं. अहो अध्यक्ष आईना अंघोळ पण करून दिलं नाही तोंड पण दूध दिलं नाही तसंच पिटाळलाय मला. अंघोळ करून दिलं नाही बघा कोण दोस्त पडलास का. आखरी तर बघायचा लगा देवाच काम आहे आणि अंघोळ केली नाही पारूस लगा देव कोपल की तुझ्या मसुबा कोपल. असं म्हणता हे काम कर. अरे ऐक तर घे की मी जाते माझ्या नानाकडे आणि कोंबडा घेऊन येतो तर तू अंघोळ बिंघोळ करून तयार राखी. तुम्ही जाता माझं नाना घरी म्हणजे पैसे बी तिकडं कोंबडा बी तिकडं तुम्ही बी तिकडे ना आकाडी बी तिकडे तुम्ही. अरे नाही माझी अशा ठीक आहे. अरे असं जातो असं घेऊन येतो मी. काय नको माझा मी जातो वाटल्यास वड्यात अंघोळ करतो आणि कोंबडा घेऊन येतो तो. वाड्यात अंघोळ करतोय. अरे गाठून मारशील आज अंगावर मास नाही काय नाही जरा तरी विश्वास ठेव. अध्यक्ष जावा जाऊ विश्वास ठेवला नाही तुमच्यावर तेव्हा तेव्हा माती केल्या विश्वासात तुम्ही माहित आहे ना. मी म्हणजे माझा विश्वास नाही या पैशा पुढे आजची काही किंमत नाही. तुला एवढंच वाटतंय ना राहू दे तुझं पैसे तुझ्याजवळ ठेव. मी माझ्या पैशाने आणतो एक नाही 4 कोंबड्या आणतो. आयला सांग 4 कोंबड्या कापायचं. अध्यक्ष जावा घेऊन या जावा. तुम्ही 4 काय 10 कोंबडा ना 1 कोंबड्याचे पैसे मी देतो आले होता जावा लवकर. अरे लास्ट लक्ष्य पण तुला माहिती आहे की नाही आपला स्त्री धंदा पर बोडलाय म्हणून माणसांची का उदारी दिना झाली ती कुठं आणायचं असं कर. एवढ्या पावटी आणते माझं मी कोंबडा तू अंघोळ करून तयार राहा. विश्वास ठेव माझ्यावर. आज आपण कोंबडा कापायचा आणि कोंबड्यासाठी तरी विश्वास ठेव की माझ्यावर. हो अध्यक्ष नक्की कोंबडा घेऊन या नाहीतर आज कोंबड्या जागी मला कापल. नाही नाही काय काळजी करू नका. असं गेलं आणि असं आलं तुझ्या आंघोळ व्हायच्या अगोदर मी इथं बरोबर जा लवकर. लक्ष्या कोंबड्याची शपथ घेऊन सांगतो आज त्याच कोंबडा कापायचा. माझ्या त्याला 500 रुपये कोंबड्यासाठी मोडायचं. माझ्या काही याड लागलंय का 500 रुपये मोडायला. माझ्या कमी ना पडल्यात माझ्या असला तर बॉम्बायचं नाही नाही माझ्या नाही पडल्या. डाल पण इथूच आहे. काय आवाज या रंगीला कुठं येतं रंगीला कुठं होत काय लागा 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 सापरातच बसलाय कोंबड्या गोळा करून. रंगीला या अध्यक्ष काय करतोय. रंगीला रंगीला रे तेरे रंग आईला राजाचं काय कोंबडा पकडतोय काय. हा थांब आता ह्याला दाखवतो इंगा. हा करा आता शूटिंग बाळ्या.
खाल्ला बाई एकतरी खाऊ दे रे एकतरी खाऊ दे एकतरी पळवड कस की अगं पळतस कुठली डालग्यात आजा गावली गावती गावला आत्ता कसा गावला पकडला वाळ्यात कांबडा धरला आणि इकडे हा आणि इकडे कुठं मी धरलाय अरे धरला म्हणून काय झालंय अरे त्याच्यात आकाडी करायची आणि इकडे हा आखाडी करायची आहे हे राजाची कोंबड्याची या रंगीलाची राजाला सांगू काय ए राजा सांगू काय राजानं सांगितलंय धरून आणायला आणि इकडे हा राजाने सांगितले होय काय अध्यक्ष मला काढावा लागलाय हा या राजाच्या कोंबड्याचा आकडे कळालं की नाही राजाला राजा अख्खं गाव डोक्यावर गेल माहित आहे काय हा ए तुला काय करायचंय जा इकडे कोंबडा देतो या रंगीलाला पण अध्यक्ष माझं एक आठ आहे बरं का तुझ्यात हा मग काय या रंगीलावर लई दिवसापासून माझा डोळा आहे पण मी पण येणार बरं का जेवायला ए जेवाय आम्हालाच पुरण झालं केला आणि तू कुठे येतोस हा पुरत नाही अहो वजन आहे ए आणि इकडे हा अध्यक्ष तुम्ही मगाशी का नाही रंगीलाला पळून पळून पकडूच होता का नाही तो मी अख्खा व्हिडिओ केलाय दाखवू का राजाला हा लगा बाळ्या येड्या मग लगा लय छान निघालास की डायरेक्ट माझा हिडूच केलास वे बर फोन करतो मी तवा ये जेवायला आणि इकडे आता कोंबडा अध्यक्ष देतो पण जेवायला नाही बोलवलं तर अख्खा व्हिडिओ राजाला दाखवू नाही नका बाबा धागा लूज बोलवतो की मी आणि खरं काय खरं काय होय होय आणि हा, नाही बोलवला तर मग दाखवतो माहिती बोलवतो की मला हा. आहे की माझं बिया हा फोन केला या म्हणजे आलोय येणार येणार फोन चालू ठेव चालू आहे या 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 इकडे या या उकंडात काय आहे तिकडे इकडे या की या 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 आला काही काय कोंबड्याला का होता वा काय कोंबडा काय हे रंगीलाचा मैत्री पण इकडे काय करते आमच्या कोंबड्यांच्यात आणि आमचं रंगीला कुठे गेलं हे रंगील्या हे रंगील्या यायला ही पण कुठेतरी गावात बोंबलं धिंडत असेल कुठे जाते तेव्हा येईल की इकडे या 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 यायला ह्या कोंबड्या पण आईला या बाळ्याच्या किती उशीर झाला येतोय मला ना बाळ्याला झापतो जाता 2 ठोक टाकतो त्याला ए बाणाभाऊ हा मान खाली घालून चाललाय हा बरोबर आहे मान खाली घालण्यासारखीच कामं केलेली आपण काय राव बाणाभाऊ लय मोठं वजूर सूचक झालाय हो तुम्ही काय रंगा सेठ असं का बोलताय म्हणजे मी बोललेलं दिसतंय अहो अख्खं गाव बोलायला लागले तुम्हालाही हा बाणाभाऊ तुम्हाला मांडलं पाहिजे बरं का काय राव ते येड्या राजाचं लगीन ठरवाय गेलाय तुम्ही हा ते येड्या राजावर कोणी व्यवहार केलाय का आजपर्यंत अहो तर राजामुळे तुमची इज्जत गेली आणि तुमची इज्जत गेली तर जाऊ द्या पण बिस्कुटवाडीची इज्जत गेली म्हणजे आमची इज्जत गेली आणि आमची इज्जत गेली म्हणजे डॅडीची इज्जत गेली आणि डॅडीची इज्जत जर गेली तर आम्ही खपवून घेणार नाही अजिबात अहो म्हणजे कसं आहे ते राजाच्या नादी लागू नका असं मला म्हणायचं आहे आता काय करायचं सांगा बरं बाहेरची गाव आपल्या बिस्कुटला नावं ठेवायला लागली आता त्या राजाला असाच चिसतू काय त्यानं जागाच ठेवली नाही काय शिल्लक सगळं गाव लागलं तर नाव ठेवायला आता तुम्हीच राहिला होता घ्या तुम्ही बी बोलून अहो बाणाभाऊ खूप चालला एवढी कसली काय झाली
अहो मी काय म्हणतोय आमचं येड आहे तिचं लगीन ठरवायचं होतं पण आता काय बोलण्यात पॉइंटच नाही बघा राजा बाळ्याची वाट लागायची आमच्या हा या राहू द्या बाळ्या अजून कुठं मला राजा तू गावच नुसता रे तुझे बघ काय करतो ते गाबड्या माझी इज्जत घालवलीस पाक हायला बाया कुठे गेले बेन अजून फोन नाही त्याचा हा बायाचा ना बरोबर बंदोबस्त करायला सांगा शेटला लागा थांबायला लावले अध्यक्ष अहो एवढा उशीर लागतोय डाल्याला कोंबडा आणायला. ए डायला नव्हतं मोकळ होता पळून पळून मी तर नाही तोंडाला माझ्या फेस आलं पडलो हातावर मी लागलो माझ्या हाताला काय तर बोलला कुठे लागले दिसला डोळा कुठे दिले बर अहो चल कुठे आई गेली आई गेली आजी कशी गेली ग आय कोंबडा तर खाऊन जायच होतास की ग आय आता तुझं कसं होणार अध्यक्ष अहो राडा काय झाली तुम्हाला अहो आई गेली म्हणजे आजारी पडले पाहुणं त्याला बघाय गेल्या पाहुणे बघ शेवटी स्टेपलाय तिकडे गेली असं का सांगायचं असं सांगते की आई गेली अहो अध्यक्ष तुम्ही ऐकून घ्या जावा आधी मग बोलत जावा लागलाय रडायला मग आपल्याकडे कॅन्सल होईल हा कॅन्सल कशाला अहो आई म्हणल्या आज शेवटचा मंगळवार आहे तू काय करायच ती कर पण मस्त मला कोंबडा काप कोंबडा काप म्हटलं ना चल कोंबडा कापूया चला हा डबल फोन कट केला या बाळ्याचे सर सकाळपासून फोन लावतो फोन उचलना झाले तर माघारी बी करणं झाले खाऊ दे त्याला बघतो गावात गेलं गावात नाही मयात गेलं मयात बी नाही फार्म हाऊसवर गेलो फार्म हाऊसवर पण नाही काय खांडबिंड केलं नसेल ना बाळ्यानं तरी मी म्हणतोय डॅडीला ह्याचं मंगोलियाचं तिकीट काढूया तरी बी ऐकत नाही डॅडी सकाळपासून आवरून बसलूया तालुक्याच्या गावाला जायला खोळंबल्या कुठं जाऊन बसले बेन काय माहिती डॅडी तिकडे डोक्यावर असतंय आणि इकडे बाया दमवतय ह्या दोघांच्या मध्ये ना माझं मरण झालं या खाऊ दे त्याला बघतो कसा ती बिना काय माझा रोडना गळ्यात घातलाय डॅडीने माझ्या मारतोच त्याला लागला क्या कोंबडा चांगलाच भरला 1.5 किलो अहो अध्यक्ष बघितलं मला पण वाटत वजनदार कोंबडा दिसतोय वय वय पुरा अध्यक्ष राजाला पण लावला राजन राजन कशाला अहो हे कोण करायचं मग तुम्हाला येते अरे त्यात काय बरं तेव्हा चूल पेटवायची बघूला चढवायचं तेल टाकायचं कांदा टाकायचा आणि हे त्यात वापरायचं आणि त्याला मीठ चटणी टाकली की झालं ही पाण्यासारखा रस्ता तुम्हीच खावा मला नको मी बोलवतो राजाला ए अरे ऐके नको राजाला तेव्हाच अरे मी ऐके मी करतो की अरे बरं जमते चांगले हॅलो राजभाऊ कुठं आहे व अहो आज आमची आकडे कोबडा बनवाया की हा अहो आपल्या नेहमी ठिकाणी व हा या वाट बघतोय हा मी ना अध्यक्ष आहे हा या हा चाललं काम चाल लवकर कशाला बोलवलं नाही केलं असतं की अहो अध्यक्ष राजाच्या हाताला चौकसले तर मला माहित नाही का हा अहो एवढा मोठा आपला कोंबडा आहे कसा वरपूर खायचा लागा ह्या लाक्याने पण मधनच फोन केला लगेच ये म्हटला हाल पण लाक्याच पण बाहेर आहे बरं का अरे आकडातला देशी कोंबडा बघे आय 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 चौथ लय न्यारे असते बघ राजा असू दे तिथं ताट बीट सगळं वजन आणलं असं 1 नंबर करायचं आणि वरपूट खायचं नसतं सुट्टी द्यायची नाही दामाना अध्यक्ष हाता बिता लागेल मला सवय आहे कांदा ठेवायची ती नव
राजा कधी येणार आहे रे? अहो आता येतो मला माहित नाही आता कधी येते. असं काय त्याला फोन कर. तू येऊ नकोस म्हणा, मी करतो सगळं आज. माझ्या हातचं खाऊन बघतोय. नका नका येतो देऊ. थांबा जरा कापतावर कांदा. काय लागा तुझा माझ्या विश्वास नाही लागा. लक्या आज झालं का नाही? ए राजा भाऊ अहो किती उशीर वाट बघाय तुमची. कधीचा काय यायला लागलाय. ए अरे झालं का? अरे कपिलाची वैरण काढ हे सगळं करून आलो रे. सगळी कामं आवरली. आता म्हटलं इकडं आकाराचा कोंबडा. अरे होती की जरा झालं तर व्यवस्थित. बर कस केलंय? हे बघा कांदा चिरलाय बस का एवढा. थांब गावात लगा वाजा लक्या. अला हे कोंबडा कोणी आणलाय रे? हो राजा भाऊ माझं ना जा. माझं ना जा. अला का दांड कोंबडा गावला गेला का? अला का 2-2.5 किलो तर सोड असेल. 2 किलो आहे 2 किलो नाही 1.5 किलो होतं ना. 1.5 किलो. हा 1.5 किलो. अला का लगा 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 वाजा. अरे 1.5 किलो आपण ती म्हणजे प्रत्येकाच्या वाटणीला अर्धा किलो. तिघ नाही हा 4 चौघ. काय चौघ अध्यक्ष अजून कोणाला आवड नाही दिला अजून. अरे ते रंग्याचा बाळ्या. औषधा काय संबंध आहे त्याला सांगा येऊ नको मला. अरे असं कसं सांगा. एक कोंबड्या येताना त्यानं बघितलं रे मला. मग लागला रडायला मी येणार आहे मी येणार आहे मी येणार आहे. माझ्या पळ्यातून लोळायला लागला. साष्टांग नमस्कार घातला. मग आता एवढं विनवणे करते म्हणलं येऊ दे गरीबाला 2 पीस खाईल रस्सा वाढू त्याला. तुम्हाला राव काय काम नसते. उद्योग वाढवण्याशिवाय धंदाच नाही दुसरा. अरे त्यालाच तेवढं सांगितलं नाही दुसऱ्या कोणाला. नाही नाही तुमचा धंदाच क्लिअर नाही. कळलंय. अरे पण खरं तरी इतर का त्याला सांगितलं की नाही दुसरं कोणाला तरी सांगायचं. अजून कोणाला सांगितले. आज नाही मेलेला कोंबडी शपथ दुसऱ्या कोणाला नाही सांगितलं मी. अरे माझ्या तर देतो त्याला मी. तुम्ही काय काळजी करताय? त्याच्यातलं देऊया आपण आपला वाटा घेऊया. बर कांदा वाज काय एवढा. बस झाला आणलंय नका सगळं सामान. आणलंय तेल आणलंय मीठ आणलंय हळद आणलंय हा. आणि ती मसाला पण आणलाय बघ. मसाला बर अरे वजा. हा अरे काळपिटी दे की. लगे काळीपट्टी दे. अध्यक्ष तुम्ही चालले असेल तुम्ही द्या माझ्यापेक्षा नाही. अरे मी कुठे आणले तू आणा गेला सामान. अहो मी नाही आणली तुम्ही आणता असाल म्हणून मी नाही आणली. अरे मी तर आणली तू आणखी म्हणून मी नाही आणली. अहो अध्यक्ष मी नाही आणली तर अजून तसंच का अंदा होता तुमचं. लय एवढ्या जण आमकून जाणार नाही. राजा दगडाने पिटू असू दगड एकमेका वापरू. अरे मी काय असं युगात आहे दगडाने पेटवायला इथं. काळीपिटी आणली नाही तुम्ही? मला माहित होतं हे तुमचा सवळा कोणतं काय मासाच असतो या. हे बघ मी आणल्या काळीपिटी. राजा तुम्ही कधीपासून बिळा वाढायला लागला. 1972 पासून. अरे तुझ्या तरी अरे गोट्यात तिथं का नाही जास्त मच्छर होती तर म्हणून ती दूर करायला लागतोय कपिलापची. मी कशाला बिड्या पितोय. 11 वडतय पिढी वडतय बिंगरीला नाव सांगायला पाहिजे. राजा पिढी बिडी बिडत. मग तुझ्याकडे काळी पिढी कशी. अरे सांगतोय की मच्छराला तिथं ती दूरबीर करायला लागतोय त्यासाठी काळीपिटी आहे. तोंड बंद ठेव. पेटो पेटो राजा. आईच्या गावात लोक राखील लोक लईच टाकलं गिर. अरे काय भडका करून दिलं काय. लईच भडका झाला मोठा लगा. ए पिठलं चल आता काय करूया. पातेली घे वर. पतील तिथं अध्यक्ष घ्या की. घे आता मोर अरे तेल बिल काय पळी बिळी काय घे की. पातेलं सण बसून तिरक वाटतंय या. थांब बसलं का बघ. हा पळीन ती तेल घे. वजा हा घे. कांदा पण चिरलाय. हा कांदा नो का. चिरला नव का. होय होय हा लागलाच घे. लगा वजा. हा. अरे त्याला चांगलं काढले. अरे ती कांदा घे. ठीक आहे हा ती ती भोगले नाही का नाही तेवढं हळद मीठ हे सगळं त्याला ती लावून घे. मी लावली. अरे मी हे करतो की रे तेवढं कर की रे तू. मी लावून घेतो. असं म्हणतो मी. मी टाक. आणि हळद पडे बघ. ये उशीर घे बर का. लगा वजा. अरे नुसतं हाताला चव बघ माझ्या कशा. हा घे. बस का हा बस मीठ घे. मीठ बघ हा बस. जरा अजून टाकू का. बर थोडं टाक.
वजा घेतलं का हात टाक व्यवस्थित हा होय होय त्याला टाकलंस का त्यात त्याला का सांगितले अरे टाक की टाक बर बर राजा, एक जीव झालाय बघ आता हा व्यवस्थित कर रे. राजा, कसं झालं? एक नंबर मध्ये झालं पाहिजे वजा वजा अरे झालं का झाले राजा हा एक नंबर झालं पाहिजे बरं का हा लगा तू नुसतं टेन्शन घे बघ कसं करतो मी काय अरे तू टेन्शन घेऊ नको बघ कसं करतो मी हा टेन्शन की माझं इकडे टेन्शन आला अध्यक्ष ए आणू का बघून थांब जरा वाईट कांदा जरा चांगला बाजू दे तर पोचील अरे नाही अजून मी चाल बघ बरं बघ हो बस का अजून जाळ घातला पाहिजे बोल नाही ना बस झालं पेटते बघ आता दगुटात आईला अध्यक्ष फोन करतो म्हणला का फोन केला नाही काय नाही मला सोडून कोंबडा खाल्ला का काय मला जर का सोडून कोंबडा खाल्ला असला तर त्याला धावतोच हा राजाला व्हिडिओच धावतो सुट्टीच देत नाही वास्तविक जोरात यायला लागलाय अध्यक्ष फोन करतो म्हटलं तर काय केलं नाही हा अहो मला माहितीच होतं तुम्ही फोन करणार नाही म्हणून तर मी तयारीनं चालू आहे अरे तुला फोन करणार तू आता शिजत आलं या आता तुला फोन करायचा तेवढं तू टपाकलास काय फोन करतो म्हणता यार अहो हा सांग का राजाला हा गप गप अरे तू येणार आहे असं सांगितलंय ए लक्या सांगितलं की मी बाळ येणार आहे म्हणून ये बस आता साडी काढून बस काय म्हणते मला सांगायचं ती म्हणलं नाही का तुला रडच मी येणार आहे ती सांगते बसले का अध्यक्ष शिजले की अरे कडबं की लाल भडक झालाय अध्यक्ष चला निवड जाऊन येऊया ए निवड रे मी काय म्हणते निवदाचा डब्यात काढून ठेवूया की आधी जेवूया आधी पोटोबा मग मसोबा जाता दाखवूया की निवड चालते तसं चालतं की त्याला काय दावा निवड दाखवल्याची मतलब आहे की नाही बे? बरोबर तिकटा बघी बर का हात काढा काय जर तुकडा पण टाकायचा असतो निवदात थांब की रे बघू दे की मला वाजले अर्धा माने बाजले हा ती डबा बाजूला ठेव हा टाकले की टाकल्या की अध्यक्ष ते टाकले ना जास्त लोक एकत्र घ्या अरे हाय ते की 1 2 3 4 5 6 7 8 मी काय म्हणते 5 किलोच खाली घेतलं असतं ते गरम गरम खायला होतंय ना अरे लय गरम होईल रे अरे नाही लय गरम होईल लगेच गार होतंय बरं असं दे घे इधर जरा कटवाड बर का हा हा वजा एक नंबर झालेला ही माझी थाटे बर का पाण्याला किती पीस ठेव 2च ठेव बाय अरे तुझी थाटी दे की रे बळ्या हा काय लागा दे की गरीब आहे म्हणून असं करतो तुला काय रस्ता वाढ जरा सवारी की आहे राजा भाऊ हा हा बाय लागला तर रस्ता मागून घे हा हा कोणाचं लावू आईला कोणाच फोन वाजतोय हेला का हे रंग्या का फोन करते सकाळपासून काय नाही साधं जेवण पण देत नाही नुसता फोन करते आईला फोन कट करते बोळ्या मरते आता
मी काय म्हणते राजा आईला आणि फोन केलं वाटतं. वाढूया का मला काय ही नुसतं फोन करून करून पिडते मला. स्विच ऑफच करून ठेवतो म्हणजे फोनच करणार नाही. ह्याच्या मी गाबड्याच्या चला बसूया. अरे पहिल्यांदा रस्सा पिऊन बघ की कसा झालाय. होय होय कसा झालाय सांग मला लगेच. वाचत लई दी भारी येतो या. बाया फोन कुठं आहे तुझा? फोन कुठं आहे तुझा? किती फोन लावला तुला मी? सकाळपासून फोन लावतोय, फोन माघारी नाही. फोन कट करतोय माझा आणि इथून बसला की जेवायला. हा लगा तिथे पोट बघ तुझं. औरंगा शेठ 5 मिनिटं की सगळं मोकळं कर. 5 मिनिटं म्हणतोय. दिवस वाया घालवलास माझा तू आणि 5 मिनिटं मागतेस मी. हा लगा फार्म हाऊसवर मिळत नाही म्हणून इथं आलाय मी जेवायला. तालुक्याची कामं सगळी माझी खोळामध्ये ती. लाज वाटली पाहिजे का तुला? चल उठ लवकर चल. रंगाशेठ अहो जेवते ताटून कशाला नसता जेव दे. तू का बाय उठ पटकन चल. तुला मिळत नाही तिथे. उठ चल. अध्यक्ष संध्याकाळी पोच कर घरी डबा. संध्याकाळी चप्पल घालती. चल लवकर पटकन. तुम्ही 2 पीस खावा की. हा तूच चल. लगा साथ झाली लगा. फोन लावतोय कट करतोय मी. जाऊ दे दे ताट महाराजाकडं. अरे जाऊ दे उलट तिकट झाला आता. होय होय आरती ताट होत माझ्यात. अरे दुसऱ्याची तू तुला तू खाती आहे की तरी. बरं 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 जवळ झालाय कोंबडा. अरे देशी कोंबडा लागतोच भारी तर. शेवटी कोंबडा कोणाचा आहे? कुणच कोंबडा होता. आला का त्याच्याकडे आणलाच का नाही कोंबडा. अरे त्याला सांग 1 नंबर निजी कोंबडा होता. आणि पुढल्या आकाराला पण का नाही तुझ्याकडनंच कोंबडा घेणार म्हणून. राजभाऊच्या हातात चव आपल्या. अरे लक्ष्या अरे तुला रस्ता देऊ का? द्या की देऊ. मी तर मटन मटनच खातो या. काका राजभाऊ हा जनजनीच झाला. हा 1 नंबर. आजपर्यंत असला दिवशी खाल्ला नाही बरं का मी कधी. वाघाळ पोट भरले वाघाळ. अरे पडल्या काढायला का नाही वजा. अरे अशी जुळणी कर चांगल्या कोंबडीची. रावाजा आला का 1.5 किलो पैकी मी एकट्याने 1 किलो खाल्लं आणि तुम्ही लगा अर्ध्यात खगळून निघलाय. आला का एकट्याने 1 किलो खाल्लं 1 किलो. काय लागा सकाळ जर ना आला नाही कुठं आहेस तू? कोंबडा डालून ठेवलाय का नाही? मग येऊ कुणाचा कोंबडा आहे? मला काय माहित कुणाचा कोंबडा आहे. ओ अध्यक्ष अहो काय म्हणते यो? ए अरे सकाळी तुझ्या घरात आणलाय मी कोंबडा. ए वजा एकच कोंबडा आमच्यात. लक्या पाहिजे का नाही सांग नाही तर मी चाललो. अहो अध्यक्ष यो काय म्हणून गेला? एकच कोंबडा होता. यो कोंबडा कुठे आला तुम्ही? हे लक्या अरे तू गळ्याला तू खाल्लीच नव्हता का? आकडा बाहेर निघाला का नाही? चांगला होता का नाही कोंबडा? मग कशाला फार घोटलं ते येडायला का निवळी. नाही तरी काय काही कळत नाही वळत नाही. कोंबडा कसा होता 1 नंबर होता का नाही? 1 नंबर. अहो अध्यक्ष कोंबडा पण आणला. तो 500 रुपये कुठे आहे ती? माझ्याकडे कोंबडा कुठं आणलाय? त्याला दिले की 500 रुपये. लगा लक्या अरे तू अजून घेऊन का? पण तोंड तेवढं बंद कर. शांत आणि खा. कशाला राहिला आणतोस? लय डोसकं चालू नकोस. अहो मला काय कळलं? आज्याला काय करून घ्यायचंय? जेवलंच ना तर पोट भरून. कर. वजा अरे तू कुठे गेला होतास रे? कुठे नाही? कुठे नाही?
अरे ही बघ रंगीलाचा या. अरे दिवसभर रंगीला नाही. तू कुठं होता दिवसभर? योकात गेला तुम्ही कुठला काढ? अहो राजा भाऊ तुम्ही तर रंगीला शिजवलाय आणि वगैरे तर खाल्लाय पण अहो खाल्लाय नाही जिरवलाय या माणसानं तुमच्या रंगीला खून केलाय हा. कोण केलाय? नका मजा. अरे तू रंगीला कापलं तुम्ही. अरे मला खायला घातलास. लगा मी आपण खून केला का झालं की लगा रंगीला लगा तू लगा परत ये लगा मी परत नाही लगा चुकन ना तू मागे ये. अरे तुला कळत नाही ना तू कशाला इकडे आणलं? आणि तुला पाहिजे होता तर कोंबडा मला मागायचा आणि मी तुला 500 कोंबडा आणला असतो. लगा रंगीला मी लगेच त्याच्या पोटासारखं जपलाय लगा. अध्यक्ष मला 500 रुपये पाहिजे बघा ना मजा. याला मी सोडणार नाही. रंगीला माझं 500 तुझी शपथ मी ह्याला कापणार एक दिवस. पण रंगीला तू लगा राग मानलो लगा मी लगा चुकून लगा पोटात गेला लगा मला माफ कर लगा रंगीला लगा हे लगा लक्या. अरे ही लगा सगळे हडक लगा गोळा कर लगा ती असती लगा तर कुठेतरी सोड तू लगा कृष्णाला दिला देऊन. कोण जास्त अरे रंगीलाच्या माझ्या करा गोळा करा